नमस्कार मंडळी, मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग ज्ञान या चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत त्रयोदशी तिथीचे श्राद्धाविषयीची माहिती। म्हणजे या त्रयोदशी तिथीला कुठनाचे श्राद्ध घातले जाते याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्या चॅनलवरती देत असतो। व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय द्यायला विसरू नका। पितृश्राद्धामध्ये अयोध्या नमी, भरणी श्राद्ध असे सर्व श्राद्ध एक एक करत पार पडत आहेत। त्यातच एक विशेष तिथी ती म्हणजे त्रयोदशी तिथी। या त्रयोदशी तिथीला बालक अवस्थेत जर मरण प्राप्त झाले असेल अशांची श्राद्ध घातली जातात। जर अकाल मृत्यू झाली असेल अशा बालकांची श्राद्ध या तिथीला म्हणजे सोमवारी 30 सप्टेंबरला घातली जातील। याचबरोबर या त्रयोदशी तिथीला ज्यांचे निधन झाले आहे अशा सर्व पूर्वजांचे श्राद्ध देखील या त्रयोदशी तिथीला घातले जाते। याचबरोबर दुसरा आणि महत्त्वाचा दिवस आहे चतुर्दशी तिथी श्राद्ध। या चतुर्दशी तिथीला म्हणजेच 1 ऑक्टोबरला मंगळवारी आलेल्या या चतुर्दशी तिथीला जर कोणाचे निधन झाले असेल तर या चतुर्दशी तिथीला श्राद्ध करावे। त्याचबरोबर या तिथीला ज्यांचे अकाल म्हणजेच अपघाती निधन म्हणजे पाण्यात पडून, विजेचा धक्का लागल्यामुळे, वाहनांचा अपघात झाल्यामुळे, तसेच घराबाहेर म्हणजे घरापासून दूर असताना ज्यांचा मृत्यू झाला आहे अशा सर्व व्यक्तींचे श्राद्ध या चतुर्दशीला घातले जाते। या चतुर्दशी तिथीला आपण घरात पितृंच्या जेवणासाठी स्वयंपाक करत असताना त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांच्या इच्छा पूर्ण होऊन त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करावी। अशा प्रकारे तुम्ही त्रयोदशी तिथी आणि चतुर्दशी तिथीला श्राद्ध करावे। चला तर हा होता छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता। धन्यवाद।